जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राइजेस यो बाईक्स शोरूमचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले। पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राइजेसच्या यो बाईक्स इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। याप्रसंगी सोलापूरचे माजी खासदार तथा मार्गदर्शक डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले। त्यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत या नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास महादेव कोगनुरे, त्यांचे सहपरिवार, नातेवाईक, सागर सिमेंटचे अधिकारी, अतिथी, प्युअर व्हेजचे कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर कमी खर्च, अत्यल्प देखभाल आणि प्रदूषणमुक्त प्रवासामुळे इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी सातत्याने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर यो बाईक्स ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। याप्रसंगी लक्ष्मीकांत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा महादेव कोगनुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या नव्या व्यवसायात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। या उपक्रमासाठी मला विश्वासाने संधी दिल्याबद्दल कंपनीचे तसेच विशेषतः सिमेंट क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक आणि यो बाईक्सचे सोलापूर जिल्हा वितरक बाळासाहेब मुंदडा यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आणि सहकार्यामुळे हा उपक्रम साकार झाला असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे यावेळी ते म्हणाले। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। उपस्थितांनी नव्या शोरूमला शुभेच्छा देत लक्ष्मीकांत एंटरप्राइजेसच्या या नव्या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या। ಶೋರೂಮ್ ಮುಂಬರುವ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇದೇ ಪರಿಸರದೊಳಗೆ ದೊಡ್ಡದಾಗಿರತಕ್ಕಂತ ಶೋರೂಮ್ ಆಗೋದ್ರೊಳಗೆ ಸಂದೇಹ ಇಲ್ಲ। ಅವರ ಕರ್ತೃತ್ವ ಶಕ್ತಿ, ಅವರ ದಾತೃತ್ವ ಶಕ್ತಿ, ಅವರ ವಿನಮ್ರದ ಶಕ್ತಿ, ಅವರ ಕರ್ತೃತ್ವದ ಶಕ್ತಿ ನಾವು ಒಬ್ಬರು ಗುರುಗಳಾಗಿ ಕಂಡುಕೊಂಡು ಅನುಭವಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥವರು। ಅತ್ಯಂತ ವಿನಮ್ರಶೀಲವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಹಾದೇವ್ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ನಿಷ್ಠಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ನಿಷ್ಠಾಪೂರ್ವಕ ಮಾಡಿದ ಕಾರಣದಿಂದ ಆ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ಯಶಸ್ವಿನೂ ಕೂಡ ಆಗ್ತಾರೆ, ಇದರಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತನ್ನುವಂತಹ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಸಂಸ್ಥಾನ ಹಿರೇಮಠದ